नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या संस्थेने 2 एप्रिल ते 9 एप्रिल 2026 या काळादरम्यान किंवा कालावधीमध्ये लेह म्हणजेच लद्दाख या ठिकाणी मित्र मिशन सुरू केलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, इस्रोबद्दल बिलकुल विसरून जायचं नाही. तर पर्याय क्रमांक बी, इस्रो या संस्थेने या ठिकाणी मित्र मिशन सुरू केलं आहे लेह लद्दाख या ठिकाणी. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारताचा पहिला स्वदेशी कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारला जात आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारताचा पहिला स्वदेशी कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा प्रकल्प या ठिकाणी उभारला जात आहे, ज्याची कॅपॅसिटी दररोज 2000 टन अमोनियम नायट्रेटची आहे. तंत्रज्ञान काय आहे? तर भेल या कंपनीद्वारे विकसित स्वदेशी गॅसिफिकेशन तंत्रज्ञान या ठिकाणी वापरलं जाणार आहे. या ठिकाणी हा का महत्त्वाचा आहे? तर हा प्रकल्प भारताची आयात अवलंबित्व कमी करेल आणि मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देईल. हा प्रकल्प कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा देशातील पहिलाच प्रकल्प असणार आहे. त्याच्यामुळे कदाचित एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक डी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच सुरुवातीलाच आपण ओडिसाबद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 1 एप्रिल 1936ला. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी, राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती, राजधानी आहे भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि 4 महत्त्वाचे धरण हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. भारतातील सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत म्हणून गौरवलेली सिपाहिजाला पंचायत कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, सिपाहिजाळा नावाचं या ठिकाणी पंचायत आहे. त्या पंचायतीला भारतातील सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत म्हणून या ठिकाणी गौरवण्यात आलेलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. त्रिपुराच्या 3 पंचायतींनी दीनदयाल उपाध्याय आणि नानाजी देशमुख पंचायत सातत विकास पुरस्कार 2025 मध्ये सर्वोच्च सन्मान पटकावलेला आहे. सेपहिजाळा जिल्ह्यातील देशातील सर्वोत्तम जिल्हा पंचायत म्हणून स्थान या ठिकाणी मिळालेलं आहे. सेपहिजाळाला या ठिकाणी पंचायतीला काचबारी ग्रामपंचायतीने आरोग्य स्नेही श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. तर बैकुंठपूरने महिला स्नेही श्रेणीमध्ये 3रं स्थान मिळवलेलं आहे. या टॉप 3च्या 3 पंचायती या ठिकाणी ठरल्या आहेत त्रिपुरा राज्याच्या अंतर्गत. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्रिपुरा स्थापना 21 जानेवारी 1972. मुख्यमंत्री माणिक साहा, राज्यपाल इंद्रसेना रेड्डी नल्लू, राजधानी अगरताला. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सेपहिजाळा आणि राजबारी आणि 2 महत्त्वाचे धरण गुमाटी आणि डंबूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लिहून घ्या. वी द पीपल ऑफ इंडिया डिकोडिंग अ नेशन्स सिम्बॉल नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टी.एम. कृष्णा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? टी.एम. कृष्णा असं त्यांचं नाव आहे. पुस्तकाचं नाव आहे वी द पीपल ऑफ इंडिया डिकोडिंग अ नेशन्स सिम्बॉल्स नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचं त्यांनी लेखन केलेलं आहे. प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात. तर बाकीचे जे काही नवनवीन पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. व्हेन इट ऑल बिगन हे पुस्तक लिहिलं राकेश मारिया यांनी. मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक लिहिलं रघुनाथ माशेलकर आणि सुशील बोर्डे यांनी. सनातन संस्कृती की अटल दृष्टी हे पुस्तक लिहिलं आहे वासुदेव देवनानी यांनी. द ग्रेट सँक्शन्स हॅक वाय इकॉनॉमिक सँक्शन्स डोंट वर्क द वे वी एक्सपेक्ट हे पुस्तक लिहिलं आहे उर्जित पटेल यांनी. अर्ली नॉर्थ इंडिया अँड इट्स क्वाइनेज हे पुस्तक लिहिलं आहे देवेंद्र हंडा यांनी. करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन हे पुस्तक लिहिलं आहे कैलाश सत्यार्थी यांनी. आणि वी द पीपल ऑफ इंडिया डिकोडिंग अ नेशन्स सिम्बॉल हे पुस्तक लिहिलं आहे टी.एम. कृष्णा यांनी. ठीक आहे,
पुढचा प्रश्न क्रमांक 4. राजा रवी वर्मा यांचे कोणते चित्र अलीकडेच भारतामध्ये विकली गेलेली आतापर्यंतची सर्वात महागडी कलाकृती ठरलेली आहे? 4 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्यांनी काढलेली एक कलाकृती आहे यशोदा आणि कृष्णा यांची. बरोबर, यांच्याबद्दल 2-3 पॉईंट्स ते लिहून घ्या. चित्र कोणतं आहे तर यशोदा आणि कृष्णा यांचं 1890च्या दशकातील हे तैलचित्र आहे. या ठिकाणी ही जी काही कलाकृती आहे ती कितीला विकण्यात आलेली आहे तर 167.2 कोटी रुपयांना या ठिकाणी विक्री करण्यात आली आहे. आणि याचे खरीददार कोण आहेत तर प्रसिद्ध उद्योगपती डॉक्टर सायरस पुनावाला. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 5. ग्लोविज लीडर. काय? ग्लोविज लीडर नावाचं एक जहाज आहे. त्या जहाजाची निर्मिती कोणत्या देशाने केलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. चीन या देशाने या ठिकाणी ग्लोविज लीडर या जहाजाची या ठिकाणी काय केलेली आहे तर निर्मिती केलेली आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बरोबर, याच्याबद्दल 2-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. हे का महत्त्वाचं आहे तर हे जगातील सर्वात मोठे कार कार्गो जहाज या ठिकाणी ठरलं आहे. या जहाजाचं नाव आहे ग्लोविज लीडर. चीनच्या गोंजाऊ शिपयार्ड इंटरनॅशनल म्हणजे GSIने या ठिकाणी हे विकसित केलं आहे, डेव्हलप केलेलं आहे, मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. याची क्षमता 10,800 आहे. म्हणजेच काय, एकाच वेळी 10,000 कार किंवा वाहने वाहून नेण्याची एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. LNG आणि पारंपरिक इंधन या दोघींवरती म्हणजे या दोन्हींवरती चालणारे हे पहिले असे मोठे या ठिकाणी जहाज आहे. याची लांबी 755 फूट आहे म्हणजेच 230 मीटर आहे. याची रुंदी 131 फूट आहे म्हणजेच 40 मीटर आहे. आणि याचा वेग 19 नॉटिकल माईल म्हणजेच ताशी सुमारे 35 किलोमीटर प्रति तास वेगाने या ठिकाणी हे चालणार आहे. बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या दिवशी दरवर्षी विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जात असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 6 एप्रिलला दरवर्षी आपण या ठिकाणी विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून आपण साजरा करतो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय तर खेळ आणि शारीरिक हालचालींद्वारे शांतता, विकास आणि सामाजिक बदल घडवून आणणे. आणि याला सुरुवात संयुक्त राष्ट्र महासभेने 23 ऑगस्ट 2013 रोजी या ठिकाणी या दिवसाची घोषणा केली आणि 2014 पासून तो साजरा केला जात आहे. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये भारताची संरक्षण निर्यात किती रुपयांच्या उच्चांकांवरती या ठिकाणी पोहोचलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. किती? 38,424 कोटी रुपयांवरती एवढ्या विक्रमी उच्चांकांवरती या ठिकाणी पोहोचलेली आहे. बरोबर. याबद्दलही 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. विक्रमी निर्यात झाली आहे 38,424 कोटी रुपयांची. वाढ झाली आहे मागील वर्षीच्या या ठिकाणी 23,622 कोटी रुपयाच्या तुलनेमध्ये 62% या ठिकाणी वाढ झाली आहे. भागीदारी याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची आहे 54%, तर खासगी क्षेत्रातील उपक्रमांची आहे 45%. प्रमुख निर्यात आहे भारतीय बनावटीचे ड्रोन, रडार प्रणाली, बंदुका आणि नौदल उपकरणे. अशा प्रकारे 80हून अधिक देशांना या ठिकाणी निर्यात केली जातात. आणि ध्येय काय होतं तर 5 वर्षापूर्वीच्या तुलनेमध्ये ही निर्यात जवळजवळ तिप्पट या ठिकाणी झालेली आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 8. सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026च्या अंतिम सामन्यामध्ये भारताला 4-3 ने हरवून कोणत्या देशाने विजेतेपद पटकावलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए. बांगलादेशने या ठिकाणी आपल्या प्यारा भारताचा पराभव करत या ठिकाणी सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप या ठिकाणी जिंकलेली आहे. याचं विजेतेपद जिंकलेलं आहे. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर बाकीच्या लेटेस्ट क्रीडा स्पर्धावरती चर्चा करूया.
महिला आशिया कप 2025चं या ठिकाणी भारतामध्ये त्याच्यामध्ये रौप्य पदक जिंकलं. बजाज पुणे ग्रँड टूर स्पर्धा झाली होती 2026 मध्ये, पुण्यामध्ये त्याचं विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांची या ठिकाणी जिंकलेली आहे कलिंग लार्सन्स यांनी. प्रो रेसलिंग लीग ज्याला आपण बोलतो PWL 2026 ही या ठिकाणी लीग जिंकली आहे हरियाणा थंडर्सने. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे भारताने. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जिंकली आहे जम्मू आणि काश्मीरने. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 जिंकली आहे किमी अँटोनेली यांनी. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 जिंकला आहे भारताने. तर सॅफ अंडर 20 चॅम्पियनशिप 2026 जिंकली आहे बांगलादेशने. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, NHAI ज्याला आपण बोलतो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, बरोबर, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, या प्राधिकरणाने महाराष्ट्रातील कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान 4 पदरी द्रुतगती मार्गाच्या बांधकामाला नुकतीच मंजुरी दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक D, वाधवन बंदर ते तवागाव, बरोबर, या दरम्यान या ठिकाणी 4 पदरी द्रुतगती मार्गाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. पुढचा प्रश्न, UGCच्या सल्ल्यानुसार केंद्र सरकारने जे काय NCERT आहे म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आहे, या परिषदेला खालीलपैकी कोणती मान्यता दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक C, डीम्ड युनिव्हर्सिटीची या ठिकाणी मान्यता दिलेली आहे, अप्रुव्हल दिलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये उत्तर भारतातील पहिला काचेचा पूल या ठिकाणी बांधला जाणार आहे? तर पर्याय क्रमांक B, चित्रकूट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उत्तर भारतातील, लक्षात घ्या, उत्तर भारतातील पहिला या ठिकाणी ग्लासचा ब्रिज या ठिकाणी बांधण्यात येणार आहे किंवा बांधला जाणार आहे. शेवटचा प्रश्न, PM कुसुम योजनेची मुदतवाढ कधीपर्यंत देण्यात आलेली आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, मार्च 2027 पर्यंत. 2 पॉइंट लिहून घ्या. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान ही जी काही योजना आहे कुसुम योजना, ही शेतकऱ्यांना सौर पंप आणि ग्रीड कनेक्टेड सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी सहाय्य करते. या योजनेचे उद्दिष्ट 31 मार्च 2027 पर्यंत 34,800 मेगावॉट सौर क्षमता जोडणे, कनेक्टिव्हिटी इन्स्टॉल करणे, एवढं याचं या ठिकाणी एम आहे, बरोबर. तर PM कुसुम योजना नावाची योजना आहे, त्याचं या ठिकाणी एक्सटेन्शन करण्यात आलं आहे मार्च 2027 पर्यंत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कोणते राज्य पदक तालिकेमध्ये अव्वल ठरलेलं आहे? कर्नाटक, ओडिसा, झारखंड की महाराष्ट्र? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर?